राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून आता या प्रकरणाला एक मोठं वळण मिळालंय। ज्या विमान अपघातात दादांचा जीव गेला त्या घटनेची चौकशी करण्यासाठी आता थेट केंद्रीय यंत्रणा मैदानात उतरली आहे। खुद्द मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून केलेल्या मागणीनंतर केंद्राने तपासणीचे चक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे। अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला आणि यामागे काही तांत्रिक बिघाड होता की अजून काही, याचं सत्य आता लवकरच समोर येणार आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास नेमका कसा होणार आहे आणि केंद्राने कोणती मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित पवार आता आपल्यात नाहीत। बारामतीमध्ये झालेल्या त्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। मात्र हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजराजू रायमोहन नायडू यांना पत्र लिहून या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती। मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीची केंद्राने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून आता विमान अपघात तपास ब्युरो म्हणजेच AAIB या संस्थेनं या संपूर्ण प्रकरणाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत। या तपास यंत्रणेने सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं असून अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स आता ताब्यात घेतला आहे। हा ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानातील संवादाचा आणि तांत्रिक हालचालींचा मुख्य पुरावा असतो, ज्यातून अपघाताच्या शेवटच्या क्षणी नक्की काय घडलं होतं हे स्पष्ट होणार आहे। केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की हा तपास अत्यंत पारदर्शी पद्धतीने केला जाईल। यामध्ये विमानाचे सर्व तांत्रिक रेकॉर्ड्स, ऑपरेशन तपशील आणि घटनास्थळावरील प्रत्येक लहान-सहान तथ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे। भविष्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तर दुसरीकडे अत्यंत शोककुल वातावरणात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। संपूर्ण बारामती शहरावर जणू दुःखाचा महासागर पसरला होता। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात पार पडलेल्या या अंत्यविधीला ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखो समर्थकांनी गर्दी केली होती। पार्थ पवार आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांना साश्रू नयनांनी मुखाग्नी दिला। राज्यातील एक कार्यसम्राट नेता अशा प्रकारे अचानक निघून गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे। आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ते केंद्रीय संस्थेच्या चौकशी अहवालाकडे, जो लवकरच राज्य सरकारला सादर केला जाणार आहे। या अहवालामुळे पुढे सुधारणेसाठी नक्कीच मदत होईल।